बाबा सिद्दीकी यांची उघडपणे हत्या करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शहरात गँगवॉर सुरू झालं का असा प्रश्न उपस्थित झालाय। त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांच्याबद्दल खळबळजनक दावा केलाय। शरद पवारांनी मुख्यमंत्री असताना दुबईमध्ये जाऊन दाऊदची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी मुंबई इथल्या पत्रकार परिषदेत केला। शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांची दुबईत दाऊद सोबत भेट झाली होती। या भेटीला तत्कालीन केंद्र सरकारची परवानगी होती का, याचे जुने रेकॉर्ड जनतेसमोर आणावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। शरद पवार आणि दाऊदचं कनेक्शन लावल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे। आता अचानक अशी चर्चा सुरू करण्यामागे आंबेडकरांचा काय उद्देश आहे हे त्यांनी जरी स्पष्ट केलं नसलं तरीही थेट जुना मुद्दा चर्चेत आणलेला आहे। शरद पवार यांच्यावर अनेकदा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम संबंधित आरोप केले जातात, पण का आणि या आरोपांवर पवारांचं काय म्हणणं असतं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती। आधी बघूयात प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले। शरद पवार 1998 ते 91 या काळात मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या एका दौऱ्यामध्ये त्यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतली होती। 88 ते 91 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शरद पवार यांच्याकडे होते। त्यातील त्यांचा एक दौरा होता लंडनचा। तिथून ते कॅलिफोर्नियाला गेले। तिथे ते 2 दिवस राहिले। त्यांची मीटिंग कोणासोबत झाली त्याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे। कॅलिफोर्नियामधून शरद पवार लंडनला पुन्हा आले। 2 दिवस लंडनमध्ये थांबले। तिथून दुबईला गेले आणि दुबईमध्ये त्यांची भेट दाऊद इब्राहिम सोबत झाली। त्यांना तिथे सोन्याचा हार घालण्यात आला। त्यानंतर सायंकाळच्या विमानाने पवार लंडनला गेले आणि तिथून 2 दिवसांनी पुन्हा मायदेशी परतले असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केलाय। 1988 ते 91 या काळात पवार मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांना केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही। तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का? शरद पवार यांना केंद्र सरकारने त्यावेळी परवानगी दिली असेल तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असे सवाल ॲडव्होकेट आंबेडकर यांनी उपस्थित केलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अनेकदा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झाले, आजही होतात। स्पेसिफिकली 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर शरद पवार यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता। पवार तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। पाकिस्तानी उच्च आयुक्तांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते। दाऊद इब्राहिमच्या भावाच्या मुलाखतीने या आगीत आणखीनच भर घातली होती। शरद पवार यांना ओळखत असल्याने दाऊदच्या भावाने नवभारत टाइम्सच्या पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं। यावरूनच पवारांवर दाऊदशी कनेक्शन असल्याचे आरोप झाले। 2015 मध्ये या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं, जेव्हा माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी दाऊद आणि छोटा शकील 1993च्या बॉम्बस्फोटानंतर भारताला शरण येण्यास तयार होते। मात्र महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी नकार दिल्यामुळे ही योजना फिसकटल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला। त्यावर शरद पवारांनी खुलासा केला की दाऊद शरण यायला तयार आहे, पण मुंबईत आल्यावर पोलिसांकडून छळ होण्याची शक्यता लक्षात घेता त्याला पोलिसांनी अटक करता कामा नये, त्याला त्याच्या घरी राहण्याची परवानगी मिळायला हवी असा सशर्त प्रस्ताव राम जेठमलानींनी आपल्याला दिला होता। पण ज्याच्या विरुद्ध देशद्रोहाचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याला अटक न करण्याची अट मान्य करणं शक्यच नव्हतं। या देशाचा कायदा आहे, त्यांच्यापुढे कुणीही मोठं नसल्यानं दाऊदलाही त्याचं पालन करावंच लागेल अशी भूमिका आपण जेठमलानी यांच्यापुढे मांडली होती। गुन्हेगाराने आत्मसमर्पण करण्याच्या अटी देऊ करणे आणि सरकारने त्या नम्रपणे स्वीकारणे हे खरोखरच मूर्खपणाचं आहे असं पवारांचं म्हणणं होतं। शिवाय पवारांच्या सांगण्यानुसार दाऊदच्या कथित आत्मसमर्पणाच्या प्रस्तावावर मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि पंतप्रधान नरसिंह राव यांच्याशी पवारांनी चर्चा केली होती। वरपासून खालपर्यंत सर्व अधिकारी दाऊदच्या प्रस्तावाच्या विरोधात होते, त्यामुळेच या विषयावर अधिक चर्चा झाली नाही। तसं पवारांनी त्यांच्या ऑन माय ओन टर्म्स या चरित्रातही नमूद केलंय। याशिवाय पवारांनी एका मुलाखतीमध्येही याबाबत भाष्य केलं होतं। एकदा पुण्यात शोध मराठी मनाचा असा कार्यक्रम झाला। याच कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेतली। त्यात राज ठाकरेंनी पवारांना एक प्रश्न केला, तुमच्यावर विविध आरोप होतात, त्यावर तुम्ही कधी स्पष्टीकरण देत नाही, म्हणून लोकांच्या मनात ते आरोप घट्ट होत जातात, असं का? या राज ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवारांनी दाऊदच्या आरोपासंदर्भातलाही विषय काढला आणि हे आरोप केव्हापासून सुरू झाले याचंही पवारांनी स्पष्टीकरण दिलं। पवार म्हणतात की माझ्यावर आरोप केला गेला, दाऊद इब्राहिमची आणि माझी दोस्ती आहे। दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये किंवा कुठे आहे ते मला माहित नाही। आम्ही लोकांनी त्याची असतील नसतील ती पाळमुळं शोधून काढली, उद्ध्वस्त केली, कशाचा काही संबंध नाही। हा प्रश्न कसा आला त्याच्या खोलात मी गेलो। त्याचा भाऊ कुठेतरी होता दुबईमध्ये, नवभारत टाइम्स की कुठल्या तरी वर्तमानपत्राचा प्रतिनिधी त्याच्या भावाला भेटला। त्याच्या विरोधात काही वॉरंट नव्हतं। हे कुठलं? कोकणातलं, रत्नागिरी जिल्ह्यातलं आणि मुंबईत वाढलेलं। दाऊदचा वडील पोलीस कॉन्स्टेबल होता मुंबई पोलिसांमध्ये। पत्रकाराने दाऊदच्या भावाला बरेच प्रश्न विचारले। त्याला विचारलं, तुम्ही मुंबईत का येत नाही?
त्याने सांगितलं, तिथले सरकार आमच्या विरोधी आहे आणि आम्हाला तिथे अटक केल्याशिवाय राहणार नाही. आमची यायची इच्छा आहे, पण आमचा जीव अस्वस्थ आहे. मुंबईशिवाय आम्हाला चैन पडत नाही, पण आम्हाला जाताच येत नाही. त्याने प्रश्न विचारला, मुंबईत कोण आहेत वगैरे. त्याने दिलीप कुमार माहिती आहेत का, आणखी 3-4 नटांची नावं घेतली. दाऊदचा भाऊ म्हणाला, हो, आमचे आवडते नट आहेत. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. पत्रकारांना विचारलं, मुख्यमंत्री शरद पवार माहिती आहेत का. दाऊदचा भाऊ म्हणाला, उनको कौन नहीं जानता, वो तो हमारे चीफ मिनिस्टर है, हम सब जानते हैं. पवार पुढे म्हणाले, दुसऱ्या दिवशी बातमी आली. दाऊदचा भाऊ म्हणतो, शरद पवारांना आम्ही जाणतो. आणि या बातमीनंतर संसदेत राम नाईकांनी प्रश्न चर्चेत आणला की दाऊदचा भाऊ म्हणतो शरद पवारांना ओळखतो, मग यांची चौकशी करणार का. आणि तेव्हापासून माझं नाव जोडलं जातं, अशा आशयाचं स्पष्टीकरण शरद पवारांनी त्या मुलाखतीमध्ये दिलेलं. असो, पवारांनी वारंवार खुलासे करूनही त्यांच्यावर दाऊदशी संबंधित आरोप होत राहतात. पण अलीकडे प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर शरद पवार प्रतिक्रिया देतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी अशाच घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.